जय हिंद, जय महाराष्ट्र. भावांनो, एस-एस-सी जी-डीचा रिझल्ट हा कधीपर्यंत येणार आहे आणि जे काही रिमेडिकलसाठी मुलं मेडिकल आणि रिमेडिकलसाठी झारखंड या ठिकाणी गेले होते, झारखंड या राज्यामध्ये, तर या राज्याचा मेडिकल आता पूर्ण पद्धतीने समाप्त झालेला आहे. रिमेडिकल या ठिकाणी जवळपास समाप्त होत आहे. तर मग आपला रिझल्ट किती आहे ते लवकरात लवकर येणार आहे. कारण बघा, खूप काही एस-एस-सीनं अशी देखील तयारी करून ठेवली असेल. बाकी अदर जेवढे स्टेट आहेत, ठीक आहे, जे बाकी उरलेले जेवढे 27 स्टेट असतात ते पूर्ण रिझल्ट त्यांनी तयार पण ठेवले असतील कदाचित. आणि झारखंडचा हा जर कोर्टानं आदेश दिला या ठिकाणी डिक्लेअर म्हणून, तर मग लगेच आपला या एका राज्याची कटऑफ बनवायला एस-एस-सीला खूप काही वेळ लागणार नाही. लगेच तो पण या ठिकाणी रिझल्ट त्यांनी देऊन मग ह्याचा पण फायनल रिझल्ट एस-एस-सी एकदा रीचेक करून, फक्त झारखंडची ही तर रीचेक ऑलरेडी कंप्लीट झाली असेल. कारण बघा, कोणता राज्याची जर पेंडिंग, जसा मागच्या भरतीमध्ये कसा झालता तुम्हाला सर्वांना माहीत आहे की 11:30 या ठिकाणी रिझल्ट फायनलचा या ठिकाणी कोर्टाचा आदेश आलता की तुम्ही फायनल रिझल्ट एस-एस-सी डिक्लेअर करू शकता. ही जी आहे ते या ठिकाणी मान्य झालेली आहे. कारण मुलांचं सगळं त्या ठिकाणी जी काही प्रॉब्लेम होती ती संपूर्ण मान्य केली होती आणि ते ग्राह्य धरली होती कोलकाता हायकोर्टाने मागच्या भरतीमध्ये 2024च्या रिझल्टला. आता झारखंडमध्ये हा चालू आहे. बाकी त्यांनी लगेच त्या दिवशी 13 डिसेंबरला, ठीक आहे, 13 डिसेंबरला हा त्या ठिकाणी आलता. पुन्हा लगेच 14 डिसेंबर रात्री 12ला, म्हणजे लगेच त्याच रात्री रिझल्ट 12च्या जवळपास रिझल्ट आलता. ठीक आहे. तर मग बाकी राज्यांचा क्लिअर आहे आणि रीचेक पण झालेला आहे रिझल्ट. पण रिझल्ट जे राहिले ते फक्त झारखंडचं तयार करायचं आहे. जे मुलं आता त्यांचं बी मेडिकल होत आहे आणि खूप रिझल्टला टाईम या ठिकाणी लागणार नाही. आता जसं संपलंय तर एक एक्सेप्टेड डेट प्रमाणे जर आपण बघायला गेलो तर रिझल्टची जे काही डेट असणार आहे भावांनो, ते तुम्ही त्याआधी सांगण्याच्या आधी भावांनो बघा, सर्व मुलं फक्त मी असं बाकी यूट्यूबवर आणि भावांनो एक टॉपिक घेऊन, जसं की आता मुलांकडे जवळपास 2000 प्लस मुली मिळून या ठिकाणी एस-एस-सी जी-डी महाराष्ट्र कट ऑफ किंवा एस-एस-सी जी-डी रिझल्ट कधी येईल, आपल्या महाराष्ट्राचे पोट्टे फक्त सांगतो मी, ते मुलं फक्त रिझल्ट चेक करत असतील यूट्यूबवर. ठीक आहे. आणि तेच मुलं चेक, आणि मी असं जवळपास की तुम्हाला रोज दररोज व्हिडिओ आणणारा मी तर नाही. तुम्हाला तर माहीत आहे की आठवड्यातून एकदा किंवा 3 दिवसानंतर 4 दिवसानंतर आपला व्हिडिओ येत असतो. कधी महिन्यातून बी, कधी 15-20 दिवसात बी लवकर आपला व्हिडिओ येत नाही. तर भावांनो, तुम्हाला फक्त एकच आहे की मी टाईममधनं टाईम काढून फक्त तुमच्यासाठी व्हिडिओ बनवतोय. तर भावांनो, चॅनलला एक सबस्क्राईब करणे आणि एक व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करणे. ठीक आहे भावांनो, कमेंट करू, अच्छा न करू, ठीक आहे. पर जर नवीन असाल, फक्त व्हिडिओ बघत असाल तर एक सबस्क्राईब करा. ठीक आहे. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडलास तर लाईक करा. आणि भावांनो, रिझल्टबद्दल सांगायचं म्हटलं सर्वात महत्त्वाचा मुद्दा, तर ठीक आहे, ते मला असं वाटतंय भावांनो, कारण मला असं वाटतं म्हणून मी सांगत नाही. ठीक आहे. मी अपडेट घेतलेली आहे 2-4-5 जणांकडनं. तर सर्व म्हणत आहेत की रिझल्ट जो आहे तो जानेवारीमध्ये आपला 1 ते 7 तारीख, 1 ते 7 म्हणजे जानेवारी फर्स्ट वीक. ठीक आहे, जानेवारीची फर्स्ट वीक या दरम्यान रिझल्ट आपला 100% येण्याचे चान्स आहेत जानेवारी फर्स्ट वीकमध्ये. आणि ह्या ठिकाणी रोजगार मेळाचं आहे ते बी डिक्लेअर झालेलं आहे, ते व्हायरल होत आहे नोटीस. ठीक आहे. अशा नोटीस खूप काय व्हायरल होता. आधी या ठिकाणी बघू शकता की 25 नोव्हेंबरचा का 26 नोव्हेंबरचा रोजगार मेळा आहे का 22 नोव्हेंबर, असं काही व्हायरल होत होता, डिसेंबर म्हणून, सॉरी. तर ते झालं नाही, फेक झाला. ठीक आहे. तर मग आता हा जो व्हायरल होता कदाचित होईल पण, कारण गेल्या वर्षी पण व्हायरल झाला आणि ते योग्य ठरला होता. मग मला असं म्हणायचं आहे, जानेवारीच्या फर्स्ट वीक तयार राहा भावांनो. ठीक आहे. रिझल्ट 100% येणार आहे जानेवारीच्या फर्स्ट वीकमध्ये. आता सगळे रिझल्ट तयार आहे, फक्त झारखंड या जिल्ह्याचा रिझल्ट राहिला होता. तो रिझल्ट आता या ठिकाणी त्यांचा आला की लगेच एस-एस-सी त्याला काय एका तासात बनवून काढेल. ठीक आहे. लगेच रिझल्ट आपला रेडी होईल, लगेच अपलोडला आपल्याला बघायला मिळेल. जय हिंद.